नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? चला आज आपण जाऊया मांढरदेवला काळूबाईच्या दर्शनाला. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती काळूबाईच्या दर्शनाला जायची आणि आज तो योग आला. अचानक ठरलं आणि आम्ही दुपारी 1 वाजता निघालो काळूबाईच्या दर्शनाला. मांढरदेव हे स्थान साताऱ्यातील वाई तालुक्यात आहे. वाईपासून मांढरदेवला येण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत आणि जर पुण्याकडून जाणार असाल तर भोरमधून जायला रस्ता आहे. आमच्या घरापासून म्हणजेच वाकडपासून मांढरदेवचं अंतर 90 किलोमीटरचं आहे. आज दुपारी निघाल्यामुळे गाड्यांची वर्दळ कमीच होती, त्यामुळे गुगल मॅपवर दाखवलेल्या वेळेत आम्ही निश्चित पोहोचू याची आशा होती. आता आपण खेड शिवापूर टोल नाक्याला पोहोचलो आहोत. आम्ही जेवून निघालो नव्हतो, त्यामुळे खेड शिवापूर पासूनच जवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. त्या हॉटेलमध्ये लावलेल्या या बोर्डचा मला आवर्जून फोटो घ्यावासा वाटला, कारण या ठिकाणाहून असलेली प्रसिद्ध पर्यटन स्थळे आणि त्याचा डिस्टन्स यांनी नमूद केला होता. हा पर्यटकांना बराच उपयोगी ठरतो. रस्त्याच्या दुतर्फा नारंगी रंगाच्या सोनकीच्या फुलांचा बहर आला होता. पाहताना हे दृश्य अगदी नयनरम्य वाटते. तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर सोनकीची ही फुले घाटावर नारिंगी रंगाची जास्त प्रमाणात आढळतात आणि हेच तुम्ही कोकणात उतराल तर ही फुले पिवळ्या रंगाची असतात. आम्ही आता भोर मार्गे मांढरदेवला जायला निघालोय. पुणे बँगलोर हायवे वरून जात असताना नारायणपूर फाट्यापासून आपल्याला राईट मारायचे. आता आपण नारायणपूर फाट्याला पोहोचलो आहे. इथून आपली गाडी आता हायवे वरून सर्व्हिस रोडला घ्यायची आहे आणि मग पुढे जाऊन आपल्याला राईट आहे. तुम्हाला जर प्रतिबालाजीला जायचं असेल तर इथून लेफ्ट मारून सरळ जायचंय. आपण आता भोरच्या दिशेने जात आहोत. इथे जाताना रस्ता फारच सुंदर आहे. आजूबाजूची झाडी आणि निसर्ग बघताना एकदम मन खुलून जाते आणि छान वाटते या रस्त्याने जायला. पहिले मी या रस्त्याबद्दल फक्त ऐकून होती की रस्ता फार सुंदर आहे, पण आता स्वतः जेव्हा जाते ना तेव्हा खूप छान वाटते. शुभ्र आकाश आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेले सोनकीची फुले ही या रस्त्याचं सौंदर्य फारच वाढवत होती. पुढे जाऊन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार लागतं. तिथून एंट्री करून आपण लेफ्ट हँडनी सरळ सरळ जायचं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लागल्यावर तिथून आपल्याला लेफ्टने आत जायचे आणि हा रोड पूर्ण कच्चा आहे. जवळपास मांढरदेवीचा अर्धा घाट चढेपर्यंत आपल्याला हा रस्ता असाच कच्चा मिळतो. जसं काय आपण ऑफरोडिंग करतो असाच फील येत असतो. इथून पुढे सुरू होतो मांढरदेवला जाण्यासाठी घाट. इकडचा सुरुवातीचा रस्ता चांगला आहे, मध्ये जाऊन पुन्हा खराब होतो.
घाट चढत असताना उन्हातही आपल्याला गारवा जाणवत असतो. समोर जे पठार दिसते इथेच काळूबाईचे मंदिर आहे. हे बघा कसे मस्त निवांत बसलेत रस्त्यावर. जवळपास 4:30 वाजले आहेत आणि आम्ही मांढरदेवला पोहोचलो. इथे प्रसादाची हाराची दुकानं आहेत खाली. तिथेच पार्किंगसाठी पण जागा उपलब्ध आहेत. आम्ही इथेच बाजूला गाडी लावली आणि दुकानात ओटीचं साहित्य घेऊन मंदिराकडे निघालो. या संपूर्ण परिसरात आपल्याला गाड्या लावण्यासाठी जागा आहे आणि समोर असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. काळूबाईच्या नावानं चांग भलं. पहिल्या पायरीला नमस्कार करून आम्ही मंदिराच्या दिशेने दर्शनाला निघालो. जवळपास 30-40 पायऱ्या म्हणजे अर्ध्या पायऱ्या चढून झाल्यावर हनुमान स्वामींचे मंदिर आहे. आपण सर्व पायऱ्या चढून आता वरती पोहोचतोय आणि हा समोर दिसतो आहे हा आहे मंदिराच्या सभोवतालचा परिसर. पौष पौर्णिमेला इथे देवीची मोठी यात्रा भरते. येथे लाखो भाविक येतात. गडावरच चुली पेटून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जवळपास 5च्या सुमारास आम्ही वरती चढलो आणि इथे गर्दी नव्हती. मंदिराचा परिसर खरंच खूप स्वच्छ आहे. या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की द्वापारयुग सरता सरता दैत्यराजा रत्नासुराचा सेनापती देवी लाख्यासुराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईनीस आदिशक्ती पार्वती देवीला हाक दिली. तिच्या रक्षणासाठी देवी धावून आली. काळभैरवाच्या सहाय्याने देवीने पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांडव्य ऋषींच्या नावावरून या देवीचे नाव मांढरदेवी आणि गावाचे नाव मांढरदेव असे पडले. मंदिराच्या बाजूलाच हा भला मोठा वृक्ष आहे. आम्हाला काळूबाईचं दर्शन घेताना फारच शांत आणि सुंदर वाटलं. मंदिर तसं मोठं नाहीये पण मंदिराचा जो गाभारा आहे तो फारच शांत आणि प्रसन्न आहे. बाजूलाच देवीचे रखवालदार असणारे मांगीर बाबांचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच ही दीपमाळ आहे. भाविक श्रद्धेने तिथे तेल देत असतात. या गडावर गोंजी बाबा, मांगीर बाबा, मरी माता, लक्ष्मी आई, गंगाजी बाबा, तेली बाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. हे सुद्धा देवीचे रखवालदार असलेले गोंजीर बाबा यांचे मंदिर. हा आहे मंदिराचा भोवतालचा परिसर. फारच मनभावक आहे. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त खूप सुंदर दिसतात. मंदिर लहान आहे. सभा मंडप आणि गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलेले आहे आणि कळस खूपच रेखीव आहे. त्याच्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. तुळशी वृंदावन देखील मधोमध सुरेख असे लावले आहे. हे मंदिर डोंगरावर असल्या कारणाने इथे खूप गारवा जाणवतो आणि इथून आपल्याला संपूर्ण परिसर न्याहाळताना खूप मजा येते.
खूप सुंदर परिसर आहे. डोंगर रांगा, आकाश निरभ्र, त्याच्यात सूर्यकिरणांच्या पडलेल्या छटा, सर्वच एकंदर खूप सुंदर आहे. छान असं दर्शन झाल्यावर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. वाटेतलं हे दृश्य मला तुम्हाला आवर्जून दाखवायचे वाटले. सूर्यास्तही अतिशय सुंदर आणि देखणा वाटतोय. कसा वाटला तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.